हाय फ्रेंड्स, प्रेरणाच होममेड रेसिपीमध्ये आज आपण तोंडामध्ये टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली अशी महाराष्ट्रातील स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहे. आणि बहुतेक सणांमध्ये तर आपण ही पुरणपोळी करतो. होळी असो, गुढीपाडवा किंवा श्रावणामध्ये आपण ही आवर्जून ही पुरणपोळी करतो. चला तर मग आज पुरणपोळी कशी बनवायची ती बघू. ती पण मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल अशी पुरणपोळी कशी बनवायची ती बघणार आहे. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली होती. 2 कप मी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि ती मी रात्री पाण्यामध्ये अशी भिजत घातली होती. स्वच्छ 2 वेळा धुवून पाण्यामध्ये अशी भिजत घातली होती आणि बघू शकता सकाळी किती छान अशी एकदम फुगलेली आहे. व्यवस्थित अशी भिजलेली आहे ही हरभऱ्याची डाळ. तुम्ही ही रात्री भिजत न घालता सकाळी 2 ते 3 तास भिजत घातली तरी पण चालेल. तर याच कपाने मी 2 कप हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि आता कुकरमध्ये मी 8 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्या 4 पट पाणी घेतलेलं आहे मी आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर आता हे आपण गॅसवरती गरम करायला ठेवणार आहोत आणि गरम झालं पाणी की मग त्याच्यामध्ये आपण ही डाळ घालून घेणार आहोत. आता इथे हे गरम झालेलं आहे पाणी. त्याच्यामध्ये आपण ही आता भिजलेली डाळ घालून घेणार आहोत. याच्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे सगळं आणि छान भिजलेली आहे आणि अशी भिजत घातल्यामुळे ना डाळ अशी शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच शिजते. तुम्ही जर अशी भिजत न घालता पण असं बनवलंत ना तरी पण पोळ्या छान होतात, पण डाळ शिजायला खूप उशीर लागतो. त्यामुळे हे थोडा वेळ भिजत घालायची. 2 ते 3 तास तुम्ही भिजत घातलात तरी पण होते. आता इथे याला आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता इथं कुकर थोडा वेळ थंड होतोय तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेणार आहोत. आता इथे मी गव्हाच्या पिठाच्या बनवणार आहे. इथे मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या कपाने मी हरभऱ्याची डाळ घेतली होती ना, त्याच कपाने मी 2 कप हे गव्हाचं पण पीठ घेतलेलं आहे आणि असं चांगलं चाळून घ्यायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये जो कोंडा किंवा असं कचरा वगैरे असतो ना, तो बाजूला निघतो. इथे आपलं हे चाळून झालेलं आहे. मग त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची. हळद घातल्यामुळे ना पोळीला छान असा कलर येतो. तुम्ही नाही इथं वापरलात हळद तरी पण चालेल. आणि आता थोडं थोडं आपण पाणी घालून हे असं मऊसूत असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय. जास्त घट्ट असं आपल्याला पीठ भिजवायचं नाही, थोडंसं मऊ असं पीठ भिजवून घ्यायचंय आणि थोडं थोडं असं करून पाणी घालायचंय आपल्याला. म्हणजे छान असं पीठ पण मऊसूत असं भिजलं जातं. आता इथं मी गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवणार आहे. तुम्ही इथं मैद्याच्या बनवलात तरी पण चालेल, पण गव्हाच्या पिठाच्या खूप छान होतात. असं तोंडात टाकलं ना तरी विरघळतात. मैद्याच्या तशा होत नाहीत. ते एकदम असे चिवट लागतात. त्यामुळे मी सर्रास गव्हाच्या पिठाच्याच पोळ्या बनवते. पीठ भिजवताना ना आपल्याला एकदम जास्त उशीर हे पीठ असं व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचंय आणि असं मऊसूत असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचंय. आणि वरून आता थोडंसं आपण तेल घालून घेणार आहोत सगळीकडून. म्हणजे छान असं हे तसंच तसं मऊ असं राहतं पीठ. आता हे आपण अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहोत झाकून. म्हणजे छान असं पीठ हे मुरलं जातं. वरती झाकण ठेवून आता आपण हे अर्धा तास बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आता आपण इकडे पुरण करून घेणार आहोत. तर कुकर पण थंड झालेलं आहे आणि बघू शकता डाळ पण अशी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि 3 शिट्ट्यामध्ये आपली ही व्यवस्थित शिजलेली आहे बघू शकता. जास्त जास्त हे करायला लागत नाही दाबायला. हातात घेतलं तरी लगेच हे होते. तर अशा प्रकारे आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि थोडंसं मी आता चमच्याने थोडंसं अशी डाळ थोडीशी स्मॅश करून घेणार आहे. म्हणजे आपण जे आता पाणी ठेवणार आहे ना, त्याची कटाची आमटी बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण ही थोडीशी अशी डाळ हे करून ठेवायची आहे. म्हणजे म्हणजे आमटीला थोडासा दाटसरपणा येतो. त्यासाठी थोडीशी अशी डाळ आपण अशी मॅश करून घालणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्ही बाजूला थोडीशी काढून ठेवलात तरी पण चालेल. आता हे याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत. आता हे
पातेलं घ्यायचं आणि त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून त्याच्यावरती आपण गाळून घेणार आहोत. पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आपल्याला. डाळीमध्ये थोडंही पाणी ठेवायचं नाहीये. जर पाणी राहिलं तर पुरण आपलं पातळ होतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. त्यामुळे चाळणीत असं थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे खाली पडतं. पुरण पण आपलं छान होतं. तर त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर पुरण आपलं पातळ होतं. त्यामुळे हे व्यवस्थित असं काढून घ्यायचंय पाणी. आणि आता आपण चाळणी बाजूला काढून ठेवू. हे जे पाणी आपण काढलेलं आहे त्याच्यानंतर आता कटाची आमटी आपण बनवणार आहोत. कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी पण तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण पुरण करून घेणार आहोत. तर कढईमध्ये मी शिजलेली ही डाळ घालून घेतलेली आहे आणि ही आता चांगली अशी जास्त शिजलेली आहे व्यवस्थित अशी. तेव्हा अशी चमच्याने आपण थोडीशी अशी स्मॅश करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे. आता यामध्ये मी हा गूळ घालून घेणार आहे. आता 2 कप हरभऱ्याची डाळ होती तर 2 कप मी गूळ वापरलेला आहे इथं. म्हणजे जेवढी डाळ असेल ना तेवढंच गूळ वापरायचं आहे म्हणजे समप्रमाणात वापरायचं आपल्याला. आता इथं याच्यामध्ये गूळ घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि जसं जसं ते गूळ विरघळत जाईल ना तसं ते एकदम पातळ होत जातं पुरण. कारण गुळाला पाणी सुटतं त्याच्यामुळे ते गूळ घातल्यावर विरघळल्यावरती पुरण परत पातळ होतं ते. तुम्ही बघू शकता किती पातळ झालेलं आहे. पूर्णपणे गूळ त्याच्यामध्ये विरघळलेला आहे. आता असंच आपण 10 मिनिटं असं हलवत राहायचंय. मीडियम गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचंय आणि सारखं हलवत राहायचंय. नाहीतर मग खाली करपू शकतं. त्यामुळे आपल्याला हे सारखं असं हलवत राहायचंय. आणि ते बघू शकता असं थोड्या थोड्या वेळाने असं घट्ट होत चाललेलं आहे. आणि हे आपल्याला पुरण करताना पण एकदम घट्ट नाही करायचंय. थोडंसं आपल्याला हे मऊच बनवून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडीशी जायफळ असं किसून घातलेलं आहे. त्या जायफळमुळे ना पुरणपोळीला टेस्ट खूप छान येते. त्यामुळे थोडीशी जायफळ घालून घ्यायची. तुम्हाला याच्यामध्ये सुंठ पावडर सुद्धा घालून घ्यायची तरी पण घालू शकता. त्याच्याने पण खूप पुरणपोळीला टेस्ट छान येते. तर आता इथं बघू शकता पुरण असं चांगलं व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. आपण गॅस बंद करून उतरून घेऊ. कारण जास्त आपल्याला घट्ट बनवायचं नाही कारण थंड झाल्यावर ते आणखीन घट्ट होतं. त्यामुळे असंच आपल्याला आता हे करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. थोडा वेळ असं आपल्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे. एकदम पण गरम नाही करायचं. थोडंसं कोमट असताना आपल्याला हे चाळणीतनं असं बारीक करून घ्यायचं आहे. आता एक खाली बाउल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि थोडं थोडंसं आपण आता त्याच्यामध्ये पुरण घालून असं वाटीने असं थोडंसं असं चाळणीत असं फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं बारीक असं पुरण पडेल. आणि हे थोडंसं गरम असतानाच करा कारण थोडं थंड झालं की नंतर मग ते खूप करताना कठीण जातं. त्यामुळे थोडंसं गरम असताना करून घ्याल म्हणजे पटापट असं हे आपलं पुरण होतं. तर असंच आपण हे बाकीचं पण हे पुरण करून घेऊ. असं वाटीला चिकटलेलं असं काढून आपण व्यवस्थित बारीक करून घेऊ. तर इथं हे आपलं पुरण करून झालेलं आहे. एवढं पुरण आपलं हे झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. असं त्याचा गोळा झाला पाहिजे. इतपत हे आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे. एकदम पातळ करून घ्यायचं नाहीये. आता इथे हे अर्धा तास आपण जे कणिक ठेवलं होतं मळून ते अजून परत आपण 5
ते 6 मिनिटं असं चांगलं व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. जेवढं तुम्ही पीठ मळाल ना, तेवढी पुरणपोळी व्यवस्थित अशी छान बनते आणि फुटत नाही. त्यामुळे असं व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. हे अशा प्रकारे खेचलं ना, हे अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे हे. इतपत आपल्याला हे मळून घ्यायचंय. 5 ते 6 मिनिटं आपल्याला मळून घ्यायचंय व्यवस्थित. बघू शकता किती असं एकदम मऊ असं पीठ आपलं हे मळून झालेलं आहे. तर इथे मी असे हे पिठाचे गोळे बनवून ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला करताना एकदम सोपं जाईल. असे छोटे-छोटे असे आपल्या कणकेचे गोळे बनवून घ्यायचे आणि दुसरीकडे मी पुरणाचे गोळे करून घेतलेले आहे. तर आपलं कणकेचं पीठ घेताना एकदम छोटी गोळी घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा डबल पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. म्हणजे पुरण आपल्याला जास्त घ्यायचंय आणि पिठाचा गोळा आपल्याला एकदम कमी घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पुरण आता घालून असं फिरवून व्यवस्थित असं आपल्याला पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. असं पुरण जर बाहेर आलं तर बोटाने असं आतमध्ये व्यवस्थित हे करायचंय आणि पूर्ण असं पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. तर इथे आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे. थोडंसं आपण पिठामध्ये असं जास्त पण एकदम पीठ लावून घ्यायचं नाहीये. थोडंसं पीठ लावायचं आणि इथे पोळपाटावर आता आपण लाटून घेणार आहोत. मी पोळपाटाला ना असं सुती कापड असं स्वच्छ सुती कापड असं बांधलेलं आहे. त्यामुळं पोळी अजिबात खाली पोळपाटाला चिकटत नाही आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचंय. अजिबात जोर द्यायचा नाहीये. जेवढं आपल्याला हलक्या हाताने लाटता येईल तेवढं आपल्या हलक्या हाताने लाटायचं म्हणजे पोळी पण खूप छान होते. तुम्ही जास्त जोर देऊन केला तर पोळी फाटते ती. तर अशा प्रकारे आपल्याला ही पोळी करून घ्यायची आहे. आता इकडे मी तवा गरम करत ठेवला होता. त्याच्यावरती आपण आता ही पोळी घालून घेतलेली आहे. थोडंसं आपण साइडने तूप घालून घेणार आहोत आणि परत लगेच पलटी करून घ्यायची आणि पीठ आपण व्यवस्थित असं मळल्यामुळं पोळी पण आपली फुटत नाही. व्यवस्थित छान अशी फुगते. तर सगळीकडे आपण तूप असं लावून घेणार आहोत आणि पलटी करून घेणार आहोत. दुसऱ्या साइडने तूप लावून घेणार आहोत. बघू शकता किती छान अशी फुगते. थोडंसं तूप लावून घ्यायचं परत पुरण आपल्याला जास्त असं घट्ट पण बनवायचं नाहीये किंवा एकदम पातळ पण बनवायचं नाहीये. त्याचा गोळा होईल इतपत आपल्याला हे बनवून घ्यायचंय पुरण. आणि बघू शकता तुम्ही पुरणपोळी किती छान अशी बनवून तयार झालेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे. तर अशाच आपण बाकीच्या पण ह्या करून घेतलेल्या आहेत. एवढ्या आपल्या ह्या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. हे अर्धा किलो डाळीपासून मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. खूप छान अशा मऊसूत अशा पोळ्या आपल्या बनवून तयार होतात. तर इथे मी पोळीचं ताट सुद्धा बनवून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर गुळवणी तुम्ही दुधाबरोबर नाही खाऊ शकता पोळी. मी तर गुळवणी बनवलेली आहे. कटाची आमटी आणि थोडीशी भजी आणि पापड घालून घ्यायचे. त्याच्याबरोबर सोबत लिंबू घ्यायचंय आणि थोडासा भात. तर इथे ही आपली पुरणपोळीची थाळी बनवून तयार झालेली आहे आणि गुळवणीमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे. तुम्ही गुळवणीऐवजी दूध सुद्धा वापरलं तिथे तरी पण चालेल. तर इथं ही आपली पुरणपोळीचं ताट बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही पण या होळीला, गुढीपाडव्याला अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.
भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.